बाळाच्या अंगावरचे जे केस असतात ते कसे काढायचे की नाही काढायचे, ते काढल्याने बाळाला त्रास होतो का, आणि एवढे केस का असतात बाळाच्या अंगावरती? चला या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये देणार आहे. सो फ्रेंड्स, हे बघा, एक खूप छोटी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. बाळ जेव्हा पोटाच्या आतमध्ये असतं, बाळाच्या अंगावरती परमनंट केस असतात. परमनंट केस कुठे असतात? डोक्यावरती, आयब्रोज आणि हे जे पापणीचे केस असतात ना, ते परमनंट असतात. ते सोडून बाकीचे सगळे जे केस असतात ना, ते टेम्पररी केस असतात. जे चेहऱ्यावरती केस असतात, हातावरती केस असतात. बाळाचं अंग केसांनी भरलेलं असतं. बाळाचं पूर्ण अंग केसांनी भरलेलं असतं का? नाही. प्रेग्नन्सीच्या 6व्या महिन्यात बाळाच्या अख्ख्या अंगावरती केसांचा एक कोट तयार होतो, ज्याला म्हणतात लेन्युगो. आणि त्या कोटवरती एक मेणाचा कोट तयार होतो, ज्याला म्हणतात वर्निक्स. तुम्हाला या गोष्टी जास्त मनावर घ्यायची गरज नाही आहे, पण बेसिकली माझ्याबरोबर एक सिनारिओ इमॅजिन करा की पोट आहे, पोटात पाणी आहे आणि त्या पाण्याच्या आतमध्ये बाळ आहे. तर ते जे पाणी बाळाच्या स्किनला लागणार आहे, त्याच्यामुळे बाळाच्या स्किनला त्रास होऊ शकतो. बाळाच्या स्किनला कुत्या पडू शकतात. कॉन्स्टंट जर पाण्याच्या टचमध्ये स्किन राहिली, म्हणजे साधं तुम्ही स्विमिंग पूलमध्ये किंवा वॉटर पार्कमध्ये जरी खेळलात ना, तरी स्किन बऱ्यापैकी रफ होऊन जाते. पण जर तुम्ही लोक बाळाच्या स्किनला प्रोटेक्ट करायचं असेल, जे 9 महिने पाण्याच्या आतमध्ये आहे, तर त्याचं प्रोटेक्शन मेकॅनिझम पण तर तयार करावं लागेल. म्हणून बाळाच्या अख्ख्या अंगावरती 6व्या महिन्यात केसाचा कोट जातो. त्या कोटच्यावरती एक मेणाचा कोट जातो आणि बाय द वे त्याच्यानंतर बाळाची स्किन बनायला सुरुवात होते, जी प्रॉपर स्किन असते आपल्यासारखी. म्हणून मी म्हणते की आपल्याकडे जे केसर खाल्लं जातं पहिल्या महिन्यापासून पंचामृतामध्ये बाळ गोरं होण्यासाठी, बाळ गोरं कसं होईल? बाळाची स्किनच बनते 7व्या महिन्यात. कशाला गोरं करतोय आपण? जाऊ दे, आजच्या टॉपिकचा कनेक्शन याच्याशी नाही आहे किंवा आजच्या व्हिडिओचा तो टॉपिक नाही आहे. म्हणून आपण जरा मस्त पद्धतीने जाणून घेऊयात की बाळाची स्किन तेव्हा बनायला सुरुवात होते. 7व्या महिन्यात ऑब्व्हियसली स्किन, केसावरती मेणाचं कोट हे सगळं असतं. 8व्या महिन्यामध्ये बाळाची स्किन तशीच राहते, केस तसेच राहतात आणि हा जो मेणाचा कोट असतो तो थिक व्हायला लागतो, म्हणजे थोडासा जाड व्हायला लागतो. आणि अप्रॉक्सिमेटली 36वा आठवडा तुम्ही जेव्हा क्रॉस करता, तेव्हा हा मेणाचा कोट अजून जास्त जाड होतो. स्किन तयार झालेली तशीच राहते आणि मधले जे केस असतात ते ऑटोमॅटिकली पडायला सुरुवात होतात, जे परमनंट केस नसतात. म्हणून, आणि ही प्रोसेस जवळजवळ ड्यू डेटपर्यंत म्हणजे 40व्या आठवड्यापर्यंत चालते. म्हणून मोस्ट ऑफ द टाईम जर तुमचं बाळ 40 आठवड्याच्या आधी जन्माला आलं असेल, एक 38 आठवडे, 36 आठवडे किंवा प्रीमॅच्युअर बाळ असेल, तर ते जेवढं आधी जन्माला येतं तेवढं तुम्हाला जाणवेल की बाळाच्या अंगावरती केस तेवढेच जास्त आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे जे केस आहे ते बाळाच्या त्या मेणाचा कोट आणि स्किनच्या मध्ये प्रोटेक्शन लेअर क्रिएट करतात, म्हणून ते पण खूप जास्त महत्त्वाचं. तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट जी तुम्हा लोकांना लक्षात ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे की बाळाच्या अंगावरचे केस बऱ्यापैकी नॅचरली पडतात, पण काही काही पोरं जास्त केसांसकटच जन्माला येतात. त्याची कारणं काय काय असू शकतात? काही बेसिक कारणं, आईचे हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा बाळाचे हॉर्मोनल इम्बॅलन्स, कारण आईचे हॉर्मोन्सच बाळाच्या हॉर्मोन्सला इनिशिएट करत आहे ऑब्व्हियसली, आणि अकॉर्डिंगली थिंग्स गोज अहेड. तिसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला मुलगा असेल तर त्याच्या अंगावरती केस चांगलेच दिसतात, आणि मुलगी असेल तर जसे असे ते मोठे होतात तसं फ्युचरमध्ये आपल्याला केस काढायला भरपूर प्रकार आहेत आणि ते सॉर्ट होऊन जाईल. पण महत्त्वाची गोष्ट, रिसेंटली मी एका होमिओपॅथिक डॉक्टरशी बोलत होतो आणि तिथे खूप छान गोष्ट लक्षात आली की जर तुमच्या बाळाच्या अंगावरती केस असतील जे अनवॉन्टेड हेअर आहेत, युजली 8व्या महिन्यापर्यंत हे सगळे केस ऑटोमॅटिक पडून जातात, म्हणून आपल्याला काळजी करायची गरज नसते. पण येस, या प्रोसेसला तुम्ही थोडीफार मदत करू शकता, ज्याच्यासाठी पूर्वीच्या काळी बेसनचं पीठ घेऊन त्याचं उट्टण करून रगडायचे. प्लीज रगडू नका. बेसनच्या पिठाचं उट्टण बाळासाठी वापरू नये. जर तुम्हाला उट्टण वापरायचंच असेल तर तुम्ही मसुराच्या डाळीचं पीठ वापरू शकता, त्यांनी बाळाला तुम्ही केस काढायला मदत करू शकता, ते तुम्हाला कामी येईल. दुसरं, तुम्ही मायद्विजाचं उट्टण, सो मायद्विजाकडे टोटल 66 प्रोडक्ट्स आहेत आईसाठी, बाळासाठी, आणि त्यापैकी एक प्रोडक्ट आहे मायद्विजा बेबी उट्टण.
ज्यांनी आईच्या स्ट्रेच मार्कला फरक पडतो, आईच्या बॉडीच्या पिगमेंटेशनला फरक पडतो, बाळाच्या अंगावरचे अनवॉन्टेड केस निघायला फरक पडतो आणि बाळाचा स्किन टोन पण गोरं व्हायला खूप जास्त मदत होते. म्हणून तुम्ही 100% ट्राय करायला पाहिजे मायदुजाचं बेबी उपटन. त्याने तुम्हाला खूप जास्त फरक जाणवेल. पण जास्त काळजी करू नका. युजली 8व्या-9व्या महिन्याच्या आसपास ते सगळे अनवॉन्टेड एक्स्ट्रा केस पडून जातात अँड एव्हरीथिंग विल बी व्यवस्थित एकदम. पण जर तुमचं पिल्लू 4 वर्षाचं, 5 वर्षाचं, 7 वर्षाचं राहिलं असेल, से मुलगी आहे जिला मिशी येते, अख्ख्या पाठीवरती केस आहेत, अख्ख्या हातावरती केस आहेत, तर मग ती गोष्ट निग्लेक्ट करू नका, एवढं मी तुम्हाला सांगेल. इनफॅक्ट तो माझ्या डोमेनचा भाग पण नाही आहे. पण रिसेंटली मी एका माझ्या मैत्रिणीच्या मुलीला घेऊन गेले होते होमिओपॅथिक डॉक्टरांकडे आणि होमिओपॅथिक डॉक्टरांनी जसं तिला बघितलं तसं सांगितलं की हां सर्दी खोकला ठीक आहे, पण हिला तर मिशी आहे आणि तोंडावरती केस पण आहेत. बोले हो डॉक्टर, पण म्हणजे तिची अख्खी पाठ पण केसांनी भरलेली आहे का? म्हणे हो आहे. म्हणे तिला हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे आणि तुम्ही प्लीज जमलं तर आत्ताच त्याची ट्रीटमेंट करा, कारण नाहीतर पुढे गेल्यानंतर तिला PCOD, PCOS किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्सचे इश्यूज येऊ शकतात. आणि आईला पटलं नाही पटलं, तिने अकॉर्डिंगली ट्रीटमेंट घेतली. हे सगळं पुढचं त्या आईचं डिसिजन आहे. मला आत्ता इनफॅक्ट काय चाललं आहे त्या मुलीच्या आयुष्यात ते पण माहिती नाही आहे. पण खूप बेसिक आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते. हा माझ्यासाठी एक आय ओपनिंग पॉईंट होता की जर तुमचं पिल्लू मोठं झालं आणि तरी पण अख्ख्या अंगावरती खूप केस आहेत, मिशी येत आहेत किंवा असे सिग्नल्स दिसत आहेत जे मेल हॉर्मोन डॉमिनेटेड आहेत आणि फिमेल हॉर्मोन डॉमिनेटेड नाही आहे, आणि स्पेशली तुम्हाला जर मुलगी असेल तर विजिट होमिओपॅथिक डॉक्टर किंवा ॲलोपॅथीमध्ये मला माहिती नाही याला इलाज आहे पण की नाही आहे, पण होमिओपॅथी डॉक्टरनी माझ्या डोळ्यासमोर सांगितल्यामुळे मी ह्याच्याबद्दल तुमच्याशी बोलते. तर पॉसिबल असेल तर प्लीज व्हिजिट करा, त्याची ट्रीटमेंट करा. हॉर्मोनल इम्बॅलन्सना वर्षानुवर्ष माणसाला त्रास देतात आणि खूप घाण त्रास देतात. सो इट्स बेटर दॅट आपण त्या गोष्टींना क्लिअर करून घेऊन टाकूयात. म्हणून बाळाच्या अंगावरती केस असणं हा एक प्रोटेक्शन मेकॅनिझमचा भाग आहे. ते केस रगडून रगडून काढणं याची ऑनेस्टली गरज नाही आहे. आणि यस, उपटन हा जो एक प्रकार आहे तो तुम्ही नक्कीच यूज करू शकता. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मला कमेंटमध्ये लिहून कळवा की तुम्हाला हा पर्टिक्युलर व्हिडिओ कसा लागला, आणि तुम्हाला जर एखाद्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर आम्हाला नक्की कळवा, आम्ही नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ करू. थँक्यू. हॅव अ ग्रेट टाईम. बाय बाय.